एक शेतकरी देशात व्हायरल. 2 लाखांच्या गोळ्या खाऊन बरं न झालेला आजार एका पानामुळे बरा झाला. एक 80 वर्षाचे वृद्ध शेतकरी, ज्यांना 50हून अधिक आजार होते, ते बरे झाले या झाडाच्या पानामुळे. या शेतकऱ्यांनी या झाडाची पानं त्या गावातील लोकांना चारली आणि त्यानंतर हा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल झाला. संपूर्ण गावाची रक्तचाचणी केल्यानंतर उघडकीस आल्या धक्कादायक गोष्टी. आजोबांना थकवा येणं, चक्कर येणं, हृदयात ब्लॉकेज, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हाडांचे आजार असे 50हून अधिक आजार होते. पण या शेतकऱ्यांनी झाडाची ही वस्तू खाल्ल्यामुळे जो चमत्कार झाला, त्याच्या रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले. शेतकरी आजोबांनी ही पानं त्यांच्या गावातील तरुण मुलांना, महिलांना तसेच लहान मुलांना खाऊ घातले, तर त्या सर्वांचे आजार बरे झाले. आता या गावात कोणीच आजारी पडत नाही. आयुर्वेदाचा खजिना या शेतकरी आजोबांना सापडला, जो आता जगासमोर आलाय. 2 लाखांच्या औषधापेक्षाही पॉवरफुल गोष्ट ही निसर्गातच उपलब्ध असते, हे जगाला माहिती झालंय. मग कोणती ती अशी गोष्ट आहे की ज्यामुळे हजारो आजार बरे होतात? कोणती ती अशी झाडं आहेत की जिच्यात अंडी, मटण, काजू, बदाम यांच्यापेक्षा 100 पट ताकद आहेत, जी गोष्ट एकदा खाल्ली की सर्व आजार बरे होतात? चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार. 2 लाख रुपयांच्या गोळ्या खाऊन बरे न होणारे आजार एका झाडाच्या पानामुळे बरे झाले. एक शेतकरी आजोबा, ज्यांचं नाव नामदेवराव, ज्यांनीच या वनस्पतीचा शोध लावला. संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं. ही वस्तू नेमकं काय आहे? ही कशी खायची? आजार बरे कसे होतात? डॉक्टर काय म्हणाले? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावे लागेल. एका छोट्याशा अशा गावात राहणारे वृद्ध शेतकरी नामदेवराव, त्यांची पत्नी वारलेली होती. ते एकटेच राहायचे. त्यांच्या मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मुलांकडूनही फारशी मदत मिळत नसे. पण 80 वर्षाचे नामदेवराव मेहनती होते, पण वय आणि पत्नीच्या जाण्यामुळे त्यांना आलेला एकाकीपणा त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करत होता. साधारण 2 वर्षापूर्वी हा शोध लागण्याआधी नामदेवरावांच्या अचानक त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्यांचं अंग दुखायला सुरुवात झाली. त्यांना हळूहळू आता थकवा वाढू लागला होता. 2 वर्षापूर्वी त्यांना चालता येणं मुश्किल झालं होतं. कामाची शक्तीच उरली नव्हती. रक्ताची तपासणी केली गेली तेव्हा त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचं लक्षात आलं. त्यांना हृदयविकार जडल्याचं लक्षात आलं. त्यांना ब्लॉकेजेस सापडले होते. शरीरात कमजोरी होती. डॉक्टरांनी मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला. आता त्यांनी कसेतरी पैसे जमवले, उधार उसनवारी केली. नामदेवराव शहरात गेले. इथे 2 लाख रुपयापेक्षा जास्तीचा खर्च त्यांनी केला. औषध उपचार केले, मलाई केला, सॅट स्कॅन केले, सगळे फायदे, पण काहीच फायदा झाला नाही. उलट औषधं खाल्ली आणि त्यानंतर त्यांना नेहमी थकवा जाणवायचा, चक्कर यायची, अंगदुखीचा त्रास व्हायचा, मरणप्राय वेदना व्हायच्या. त्यांच्या मनात निराशेने घर केलं होतं. पण म्हणतात ना, गरिबाच्या मदतीला नेहमी देव धावून येतो. आणि असंच घडलं. त्या शेतकऱ्याच्या बाबतीत एक अशी घटना घडणार होती, जिच्यामुळे एका आयुर्वेदिक वस्तूचा, एका आयुर्वेदिक चमत्काराचा संपूर्ण देशाला फायदा होणार होता. त्या गावात कुणीच आजारी पडणार नव्हतं. ते गाव संपूर्ण जगात व्हायरल होणार होतं. शेतकरी आजोबा कशीतरी दिवस काढत होते. ते शेतीत नेहमी काम करायचे. शेतीत कसा तरी त्यांचा दिवस जायचा. पण ते घरापासून शेतात जाईपर्यंत देखील त्यांच्या हाडांना भरपूर त्रास होत होता. त्यांना बऱ्याच वेळा ताप यायचा, अंगात थकवा जाणवायचा. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळं त्यांना बऱ्याच वेळा चक्कर येत असायचा. त्यांना कळत नव्हतं काय करावं. डॉक्टर डायरेक्ट त्यांना म्हणायचे की तुम्हाला अजून औषध उपचार घ्यावे लागतील. पण ते म्हणायचे माझ्याकडे आता फारसे पैसे शिल्लक राहिले नव्हते. मला काय करावं समजत नव्हतं. त्यांनी शेजारी पाजारी जे बुवा बाबा होते, आयुर्वेदिक तज्ज्ञ होते, त्यांनाही देखील बघितलं, बाहेरचं पाहिलं, काही धार्मिक गोष्टींची अडचण आहे का ते देखील पाहिलं. पण त्यांना काही सापडत नव्हतं. तसेच त्यांना अशा थोतांडावर विश्वास नव्हता. एके दिवशी अचानक त्यांना भरपूर त्रास सुरू झाला. सकाळी ते उठले, पण उठल्यानंतर त्यांना जागेवरून उठतच येत नव्हतं. झोपेत तसेच पडून राहिले. एक सकाळ झाली होती. तसे तरी ते उठले, शेतात कामाला गेले. त्या दिवशी त्यांना इतका प्रचंड थकवा जाणत होता, जो त्यांना आधी कधीच जाणवला नव्हता. कारण की आज रात्री त्यांच्याकडून ती अशी अविश्वसनीय गोष्ट घडणार होती, जो चमत्कार घडणार होता, ज्याची कल्पना कुणाला नव्हती. संध्याकाळ झाली. संध्याकाळी त्या दिवशी नामदेवराव घराच्या अंगणात कसेबसे येऊन बसले होते. त्यांच्या हातापायाला प्रचंड मुंग्या येत होत्या, प्रचंड चक्कर येत होती. त्यांना काय करावं कळत नव्हतं. त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं आता काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी पाहिलं गावात त्यांच्या घरात मुलगाही नव्हता. मुलाची पत्नी त्या ठिकाणी बाहेर गेलेली होती. आता कोण खायला देणार त्यांना काही समजत नव्हतं. 2-3 दिवस त्यांचा मुलगा आणि सून येणार नव्हती. मग त्यांना काय खावं याची भ्रांत पडलेली होती. ते स्वयंपाकघरात गेले. त्यांनी काहीतरी पाहिलं, शोधाशोध केली. ना चपाती होत्या, ना भाकरी, ना कुठली भाजी होती. त्यांनी पाहिलं, स्वयंपाकाच्या घरामध्ये 2-3 वस्तू पडलेल्या दिसल्या. त्यांनी काय केलं, त्या 2-3 वस्तू एकत्र केल्या.
त्यांना संध्याकाळ झालेली होती, लाईट नव्हती, कुठलाही त्या ठिकाणी प्रकाश त्या ठिकाणी नव्हता, अंधार पडलेला होता. त्यांनी त्या 2-3 भिजलेल्या गोष्टी घेतल्या. त्या कुठल्यातरी धान्यासारख्या दिसत होत्या. त्यांनी त्या एकत्र केल्या. त्यांनी थोडंसं चापल्यानंतर लक्षात आलं, एक कांदा होता. एक कांदा त्यांनी तो बुकीने फोडला. कांद्याची बारीक तुकडे केले. एक टोमॅटो सापडला, तो टोमॅटो देखील टाकला. पोटात भुकेची आग होती. वेदनेने हैराण झालेले नामदेवराव उठले. त्यांनी ते 3 पदार्थ एका भांड्यात घेतले. शिल्लक राहिलेला कांदा टोमॅटो त्यात टाकला. थोडं मीठ टाकलं. खायला सुरुवात केली. खात असतानाच गावातले 3 तरुण मुलं त्यांच्याकडे आले. 3 तरुण पोर त्यांच्याकडे आले. बाबांची विचारपूस करायला ते आले होते. त्यांना पाहिल्यावर नामदेवरावांना आनंद झाले. ते म्हणाले, बाळांनो, बरं झालं आले, काही समजत नव्हतं. तर ते म्हणाले, बाबा. ते मुलं म्हणाले, काय बनवलंय बाबा, काय खायला बनवलंय? त्यांना ते म्हणाले, बाबांनो, काही नाही, जे सापडलं ते काहीतरी एकत्र केले बनवतोय. त्या बाबांनी एक एक घास त्या मुलांना खायला दिला. ते म्हणाले, खा, हा देवाचा प्रसाद आहे, बाबांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. त्या मुलांनी एक एक घास खाल्ला आणि त्यानंतर नामदेवराव. ते मुलं निघून गेले. त्यांनी खाल्लं, पाणी पिऊन ते झोपू गेले. नामदेवरावांना त्या दिवशी खूप गाढ झोप लागली. नेहमीच्या सकाळी ते उठतानी, रामकृष्ण हरे ला, मला वेदना नको होऊ देऊ, मला त्या ठिकाणी चांगलं हे कर, असं म्हणून ते उठायचे. देवाची प्रार्थना सुरू करायचे. मला वेदना नको होऊ द्या, असं म्हणायचे. पण त्या दिवशी सकाळी वेगळंच घडलं. सकाळी ते विजेच्या वेगाने उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती. गुडघ्यांची वेदना जवळपास पूर्णपणे नष्ट झाली होती. अंगातला थरकाप थांबला होता. त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ही ऊर्जा कुठून आली हे त्यांना समजत नव्हतं. त्या दिवशी त्यांनी उत्साहात शेतीचं काम केलं. दिवसभर त्यांना थकवा जाणवला नाही, चक्कर आली नाही, काही त्रास झाला नाही. पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता, हे नक्की कसं घडलं? माझे सगळे आजार कसे काय बरे झाले? मला कमजोरी कशी काय जाणवत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते शहरातल्या त्या डॉक्टरांकडे गेले. दवाखान्यात पोहोचल्यावर त्यांनी त्या ठिकाणी दवाखान्यात पाहिलं. तिथे ते 3ही तरुण बसले होते, जे आदल्या रात्री त्यांच्याकडे खाण्यासाठी आले होते. नामदेवराव घेऊन गेले. त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं. नामदेवराव डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे विचारलं, काय दुखते बाबा, कुठे त्रास होतोय? नामदेवरावांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसले. नामदेवराव म्हणाले, डॉक्टर, मी माझं काय दुखतंय म्हणून नाही आलो. माझं दुखणं अचानक कसं बरं झालं हे तुम्हाला विचारायला आलोय. डॉक्टरांना एक क्षण विचार केला. त्यांना आठवले की आज सकाळी हे 3 तरुण माझ्याकडे हाच प्रश्न विचारायला आले होते. मग नेमकं असं का घडलं? त्यामुळे चौघे अचानक बरे झाले, हा प्रश्न डॉक्टरांना सतावू लागला. त्यांनी नामदेवरावांना रक्ताच्या चाचण्या करायला सांगितलं. रिपोर्ट येईपर्यंत नामदेवराव त्या 3 तरुणांच्या शेजारी जाऊन बसले. त्यांची विचारपूस केली, तुम्ही कशासाठी आला होता? त्यातला एक तरुण म्हणाला, माझ्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले होते, मला चक्कर येत होते, पण तो त्रास कमी झालाय. दुसरा म्हणाला, मला कमजोरी वाटायची, ती बरी झाली. तिसरा म्हणाला, माझा शुगरचा त्रास बरा झालाय, शुगर नियंत्रणात वाटत आहे. तिघांनी सांगितलं, आता काही त्रास होत नाही. तेवढ्याच सगळ्यांचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी ते पाहिले आणि डॉक्टर हादरले. चौघांनाही केबिनमध्ये बोलावलं. कसं झाले, तुमचे सगळे आजार कसे बरे झाले? तुमच्या सगळ्यांची रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन, शुगर, इतर रिपोर्ट नॉर्मल आहे. तुमच्यात इतकी ऊर्जा कुठून आली? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले. नामदेवरावांना काही उत्तर द्यावं सुचत नव्हतं. तेव्हा त्यांच्यातील एक तरुण म्हणाला, जेव्हा डॉक्टर बाबा ज्यावेळेस जेवण करत होते त्यावेळेस आम्ही तिथे गेलो होतो. त्यांनी काहीतरी बनवलं होतं आणि ते आम्हाला त्यांनी खायला दिलं आणि त्यानंतर आम्हाला बरं वाटू लागलं. डॉक्टरांना आता काहीतरी उलगडा होत होता. कोणत्या 3 गोष्टी एकत्र केल्या होत्या? नक्की सांगा, डॉक्टरांनी नामदेवरावांना विचारलं. त्यांना आठवले, माझ्याकडे थोडीशी भिजलेली मूग होते, भिजलेले हरभरे होते आणि काही शेंगदाणे होते. त्यात मी पाण्याचा अंश काढला. टोमॅटो, कांदा, मीठ टाकून मी कसं तरी खात होतो. यातला एक एक घास मी पोरांना दिला. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला आणि ते म्हणाले, अरे वा, तुम्ही नकळत एक असा उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांच्या औषधांची साथ देऊ शकत नाही. या 3 गोष्टींमध्ये इतकी ताकद आहे याची कल्पना तुम्हाला नसेल. डॉक्टरांनी मग फायदे सांगायला सुरुवात केली. डॉक्टरांनी 3 गोष्टीचे फायदे सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, मूग, याच्यामध्ये फायबर, प्रथिनं भरपूर असतात, यामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील कमजोरी दूर होते, वृद्धत्व लवकर येत नाही. दुसरी गोष्ट, हरभरे, यात लोह आणि फॉस्फरस असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे थकवा, सुस्ती हा शक्तपणा दूर होतो. आणि तिसरी गोष्ट, शेंगदाणे, यात प्रथिनं, कॅल्शियम, हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, मेंदूचं कार्य चांगलं होतं. डॉक्टरांनी पुढे सांगितलं, हे 3 पदार्थ मोड आणून एकत्र करून त्यात कांदा, टोमॅटो घालून खाल्ल्यास शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते, हिमोग्लोबिन वाढते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि इतर अनेक आजार बरे होतात. अशा प्रकारे नामदेवरावांनी नकळतपणे एका साध्या उपायाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि 3 तरुणांचं आरोग्य सुधारलं. हे या कथेने दाखवून दिलं की महागड्या औषधापेक्षा आपल्या घरातच काही गोष्टी असतात, साधे पदार्थ असतात, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक शक्ती असते, म्हणजे ज्याची माहिती बऱ्याच वेळा नसते. ते आपल्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकतात याची कल्पनाही नसते. त्यामुळे नक्कीच आयुर्वेदात लिहून ठेवलेल्या काही गोष्टी
या नक्कीच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात हेच या घटनेतून आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला काय अनुभव आला या 3 गोष्टीविषयी नक्की कमेंट करून कळवा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.